नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 आणि 9 एप्रिल या दोन दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुनेत्रा पवार. तर बघा, एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्राताई अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. त्या या संघटनेच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. तर बघा, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर सुनेत्राताई पवार. ही निवड 5 एप्रिल 2026 रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2026 साठी इतर पदाधिकारी म्हणून कार्याध्यक्षपदी सचिन गोडबोले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सरचिटणीसपदी डॉक्टर चंद्रजीत जाधव आणि खजिनदारपदी गोविंद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत सुनेत्राताई पवार. नेक्स्ट आहे, काठमांडू ते एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकल चालवणारी भारतातील पहिली महिला कोण बनलेली आहे? तर बघा, एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकल चालवणारी भारतातील पहिली महिला. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दिव्या सिंग. दिव्या सिंग या उत्तर प्रदेशमधील असून काठमांडू ते एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकल चालवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यांनी काठमांडू येथून प्रवास सुरू करून एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत सायकलने अंतर पार केले. तर हे अंतर किती होते बघा? काठमांडू ते एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत 5364 मीटर उंचीपर्यंतचे अंतर आहे. तर हे अंतर त्यांनी सायकलने पार केलेले आहे आणि सायकलने अंतर पार करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. हा जो संपूर्ण प्रवास होता हा त्यांनी सुमारे 14 दिवसामध्ये पूर्ण केलेला आहे. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत कमी ऑक्सिजन, बर्फाळ वारे आणि खडतर पर्वतीय मार्गांचा सामना करत ही कामगिरी साध्य केलेली आहे. त्या दररोज -12°C तापमानात सुमारे 10 ते 12 तास सायकल चालवत होत्या. तर बघा, 14 दिवसांमध्ये हे त्यांनी प्रवास पूर्ण केलेला आहे. -12°C तापमानामध्ये त्यांनी हे कार्य केलेले आहे. रोज 10 ते 12 तास सायकल चालवत होत्या आणि त्यामुळेच बघा, त्यांनी हे 14 दिवसामध्ये कार्य पूर्ण केलेले आहे आणि एव्हरेस्ट बेसपर्यंत सायकल चालवलेली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे? तर महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे आणि साहसी क्रीडा क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणे हा होता. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणाऱ्या त्या भारतातील पहिल्या तर जगातील दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. नेक्स्ट आहे, 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराकरिता कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर C श्रीनिवास राव. डॉक्टर चेरुकमल्ली श्रीनिवास राव यांची 2024-25 या वर्षासाठी प्रतिष्ठित प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. ते भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे संचालक आणि कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्कारामध्ये सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र आणि 2 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. हा पुरस्कार 18 एप्रिल रोजी हैदराबाद येथे प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार रिटायर्ड ICAR एम्प्लॉईज असोसिएशन आणि नुझीवेडू सीड्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जातो. डॉक्टर राव यांनी सुमारे 40 लाख हेक्टर क्षेत्रावर संवर्धन तंत्रज्ञान विकसित करून हवामान बदलाशी सामना करण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांनी 637 जिल्हा कृषी आपत्कालीन योजना विकसित करण्याचे नेतृत्व केले असून संसाधन संवर्धन आणि इंधन बचतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. तर बघा, 2024-25 या वर्षासाठी प्रतिष्ठित प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कारासाठी कोणाची निवड झालेली आहे? तर डॉक्टर चेरुकमल्ली श्रीनिवास राव म्हणजे डॉक्टर C श्रीनिवास राव यांची. नेक्स्ट आहे, भारतीय संसदेतील पहिल्या LGBTQ खासदार कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेनका गुरुस्वामी. मेनका गुरुस्वामी या भारतीय संसदेतील पहिल्या उघडपणे क्विअर म्हणजेच LGBTQ खासदार ठरलेले आहेत. 6 एप्रिल 2026 रोजी त्यांनी पश्चिम बंगाल येथून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. स्वतःची लैंगिक ओळख उघडपणे जाहीर करून संसदेत प्रवेश करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय ठरलेल्या आहेत. त्यांनी नॅशनल लॉ स्कूल बंगळुरू, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ येथून कायद्याचे उच्च शिक्षण घेतलेले आहे. ते सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील असून मानवाधिकार आणि घटनात्मक कायद्यातील तज्ज्ञ मानले जातात. कलम 377 रद्द करण्याच्या 2018 मधील ऐतिहासिक खटल्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
तर बघा, ही जी कलम 377 रद्द करण्यात आले ते कशा संदर्भात होते, तर भारतीय दंड संहितेचे कलम 377 जे मूलतः निसर्गाविरुद्ध लैंगिक संबंधांना जसे की अनैसर्गिक लैंगिक कृत्य, समलैंगिकता यांना गुन्हेगार ठरवत होते, ते सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये रद्द केले. तर हे कोणत्या प्रकरणामध्ये रद्द करण्यात आले, तर नवतेज सिंग जोहर या प्रकरणामध्ये रद्द करण्यात आले. आणि हे जे कलम रद्द करण्यामध्ये कुणी महत्त्वाची भूमिका निभावलेली होती, तर मेनका गुरुस्वामी, जे आता भारतीय संसदेतील पहिल्या उघडपणे LGBTQ खासदार ठरलेले आहेत. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासाठी कोणत्या राज्यात नवीन आणि स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासाठी नवीन आणि स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 7 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. या नवीन विभागाचे नाव इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग असे ठेवण्यात आले आहे. सध्याचे माहिती तंत्रज्ञान संचालनालय आता यापुढे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय म्हणून ओळखले जाईल. या विभागांतर्गत मंत्रालय, आयुक्तालय आणि सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी माहिती तंत्रज्ञान संवर्ग तयार करण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञान, AI आणि डिजिटल गव्हर्नन्सला गती देणे हा या निर्णयामागील मुख्य हेतू आहे. या विभागाच्या कार्यान्वयासाठी दरवर्षी सुमारे 133.35 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. हा विभाग पूर्वी सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत होता, परंतु आता तो पूर्णपणे स्वतंत्र करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे रेनी संपत या वॉशिंग्टन DCच्या महापौर पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या दक्षिण आशियाई उमेदवार ठरलेले आहेत. त्यांचा जन्म भारतातील कोणत्या राज्यात झाला आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. रेनी संपत या तामिळनाडू राज्यातील थेनी जिल्ह्यात जन्मलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन उमेदवार आहेत. त्यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला असून वयाच्या 7व्या वर्षी त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्या वॉशिंग्टन DCच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर स्थान मिळवणाऱ्या पहिल्याच दक्षिण आशियाई उमेदवार ठरल्या आहेत. त्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. फिक्स द बेसिक्स म्हणजे मूलभूत सुविधा सुधारणा हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य अजेंडा आहे. त्या 31 वर्षांच्या असून व्यवसायाने सरकारी कंत्राटदार आहेत. त्यांनी 4500 पेक्षा अधिक स्वाक्षऱ्या गोळा करून निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केलेली आहे. नेक्स्ट आहे IPL मध्ये 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वर कुमार यांनी 5 एप्रिल 2026 रोजी इंडियन प्रीमियर लीगमध्ये 200 विकेट्स पूर्ण करून पहिले वेगवान गोलंदाज म्हणून इतिहास रचलेला आहे. ते IPL इतिहासात 200 विकेट्स घेणारे दुसरे गोलंदाज ठरलेले आहेत. त्यांच्या आधी युजवेंद्र चहल यांनी हा टप्पा गाठलेला होता. तर बघा, 200 विकेट्स गाठणारे दुसरे गोलंदाज आहेत, परंतु सर्वात वेगवान गोलंदाज म्हटलं तर ते पहिले वेगवान गोलंदाज ठरलेले आहेत. आणि युजवेंद्र चहल हे स्पिनर आहेत, त्यामुळे त्यांच्यानंतर हा टप्पा गाठणारे ते दुसरे गोलंदाज आहेत. भुवनेश्वर कुमारने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात आयुष म्हात्रेला बाद करून ही 200वी विकेट घेतली. हा सामना एम चिन्नस्वामी स्टेडियम येथे पार पडला. भुवनेश्वर कुमार हे 2016 आणि 2017 मध्ये सलग 2दा पर्पल कॅप जिंकणारे एकमेव गोलंदाज आहेत. नेक्स्ट आहे चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 होमबाउंड. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 7 वर्षानंतर या पुरस्कारांचे पुन्हा आयोजन करण्यात आलेले आहे. या पुरस्कारांची सुरुवात 1995 मध्ये द इंडियन एक्सप्रेस ग्रुपद्वारे करण्यात आली होती. 2026चा सोहळा मुंबई येथे पार पडला असून याचे आयोजन स्क्रीन अकॅडमीने केलेले आहे. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026चे प्रमुख विजेते: सर्वोत्कृष्ट चित्रपट होमबाउंड याचे दिग्दर्शक आहेत नीरज घेवान. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आदित्य धर धुरंधर. सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग धुरंधर. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम हक. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अक्षय खन्ना धुरंधर. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शालिनी वत्स होमबाउंड. स्टोलन जीवनगौरव पुरस्कार धर्मेंद्र. लैंगिक संवेदनशीलता श्रेणीतील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार हक. संगीत आणि तांत्रिक श्रेणीतील विजेते बघा, सर्वोत्कृष्ट गाणे ठरलेले आहे सय्यारा टायटल ट्रॅक फहीम अब्दुल्ला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष पार्श्वगायक ठरलेले आहेत फहीम अब्दुल्ला सय्यारा. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका श्रेया घोषाल सय्यारा. सर्वोत्कृष्ट गीतकार गुलजार. गीत कोणते आहे गुस्ताख इश्क वुल जुलुल इश्क मधील. सर्वोत्कृष्ट ॲक्शन धुरंधर एजाज गुलाब आणि टीम.
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी विकास नवलका धुरंधर. OTT श्रेणीतील विजेते बघा, सर्वोत्कृष्ट OTT चित्रपट स्टोलन, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बॅनर्जी स्टोलन OTT चित्रपटासाठी, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सान्या मल्होत्रा मिसेससाठी. नेक्स्ट आहे भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्प ओडिसा राज्यातील लखनपूर येथे उभारला जात आहे. हा प्रकल्प भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड आणि महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडद्वारे विकसित केलेल्या स्वदेशी गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे 2000 टन अमोनियम नायट्रेट उत्पादन करण्याची क्षमता असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 25,000 कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश देशांतर्गत कोळशाचा वापर करून खत आणि औद्योगिक वापरासाठी अमोनियम नायट्रेट तयार करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रशिया कोणत्या वर्षी आपले स्वतंत्र कक्षीय स्थानक बांधायला सुरुवात करणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2028. रशिया हा देश 2028 मध्ये स्वतःच्या स्वतंत्र कक्षीय स्थानकाचे बांधकाम सुरू करणार आहे, ज्याला रशियन ऑर्बिटल स्टेशन असे नाव देण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे 2030 मध्ये बंद होण्यापूर्वी रशियाने स्वतंत्र स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रोस्कोमॉस यांच्या मते ROS चे पहिले मॉड्यूल 2028 मध्ये प्रक्षेपित केले जाईल. ROS हे स्थानक पूर्णपणे रशियाच्या मालकीचे आणि नियंत्रणाखालील असेल. हे स्थानक कक्षेत स्वतंत्रपणे कार्यरत राहून वैज्ञानिक प्रयोगांसाठी व्यासपीठ म्हणून काम करेल. रशिया ISS मधील आपल्या विभागातील काही मॉड्यूल्स वापर पुढेही सुरू ठेवणार आहे. नेक्स्ट आहे, भारताने 4 ते 30 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी मान्यता दिलेली डेंग्यू साथीची पहिली लस कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्युडेंगा. भारताने टाकेडाच्या क्युडेंगा नावाच्या डेंग्यू लसीला मंजुरी दिलेली आहे. 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी DCGI-द्वारे मंजूर झालेली ही भारतातील पहिली टेट्राव्हॅलेंट डेंग्यू लस आहे. भारताने डेंग्यूसाठीची पहिली मान्यताप्राप्त लस क्युडेंगू मंजूर केली आहे. ही लस जपानमधील टाकेडा फार्मास्युटिकल यांनी विकसित केलेली आहे. याला तांत्रिक नाव आहे TAK-003 क्युडेंगा किंवा TAK-003. ही टेट्राव्हॅलेंट लस असून ती डेंग्यूच्या 4ही प्रकारापासून संरक्षण देते. भारतीय औषध महानियंत्रक अंतर्गत तज्ज्ञ समितीने मार्च ते एप्रिल 2026 मध्ये या लसीच्या वापरास मान्यता दिली. लस घेण्यापूर्वी व्यक्तीला आधी डेंग्यू झाला आहे की नाही हे तपासण्याची गरज नाही. 2 डोस दिले जातात, ज्यामध्ये सुमारे 3 महिन्यांचे अंतर असते. हैदराबादमधील बायोलॉजिकल या कंपनीसोबत भागीदारी करून मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन केले जाणार आहे. नेक्स्ट आहे, 6 एप्रिल 2026 रोजी कोणत्या मोहिमेने पृथ्वीपासून सर्वात दूरच्या मानवी प्रवासाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आर्टेमिस 2. 6 एप्रिल 2026 रोजी नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेने पृथ्वीपासून सर्वात दूरच्या मानवी अंतराळ प्रवासाचा नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आर्टेमिस 2 मोहीम 1 एप्रिल 2026 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेली आहे. तर बघा, याने पृथ्वीपासून सर्वात दूरच्या मानवी अंतराळ प्रवासाचा नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. ओरियन यानाने पृथ्वीपासून सुमारे 4,732 किलोमीटर अंतर गाठलेले आहे. यापूर्वी हा विक्रम अपोलो 13च्या नावावर होता. अपोलो 13ने सुमारे 4,171 किलोमीटर अंतर कापलेले होते. तर आता जे आर्टेमिस 2 ही मोहीम आहे या अंतर्गत 4,732 किलोमीटर अंतर गाठलेले आहे. यामध्ये 4 अंतराळवीर आहेत: रीड वाइझमन कमांडर, विक्टर ग्लोवर पायलट, क्रिस्टिना कोच मिशन स्पेशालिस्ट, जेरेमी हॅन्सन मिशन स्पेशालिस्ट. 50 वर्षांनंतर चंद्राच्या पलीकडे जाणारी ही पहिली मानवी मोहीम आहे. क्रिस्टिना कोच या चंद्राच्या कक्षेपलीकडे जाणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूंच्या नावाने स्टँडचे अनावरण करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे. 5 एप्रिल 2026 रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या नावाने स्टँडचे अधिकृत अनावरण करण्यात आले. स्टेडियममधील BML एंड याला आता राहुल द्रविड एंड असे नाव देण्यात आले आहे आणि पॅवेलियन एंड याला अनिल कुंबळे एंड असे नाव देण्यात आलेले आहे. हा सोहळा इंडियन प्रीमियर लीग 2026 मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी पार पडला. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने भारतीय महिला क्रिकेटच्या अग्रदूत शांता रंगास्वामी यांच्या नावाने देखील एक स्टँड समर्पित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममधील 11 जागा नेहमी रिकाम्या ठेवण्यात येतील.
तर बघा, गेल्या IPL मध्ये बेंगळुरू संघ जिंकलेला होता. त्यावेळेस फायनलच्या वेळी जे चेंगराचेंगरी झालेली होती त्यावेळेस 11 जणांचा मृत्यू झालेला होता. तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्टेडियममधील 11 जागा ह्या नेहमी रिकाम्या ठेवण्यात येणार आहेत. नेक्स्ट आहे एप्रिल 2026 मध्ये भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले नेव्हीसचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डेंझिल डग्लस. डॉक्टर डेंझिल एल डग्लस हे सेंट किट्स आणि नेव्हीसचे परराष्ट्र मंत्री असून एप्रिल 2026 मध्ये भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले आहेत. ते 5 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथे आले. 7 एप्रिल 2026 रोजी त्यांनी डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत नवी दिल्ली येथे सेंट किट्स आणि नेव्हीसच्या नवीन उच्चायुक्तालयाचे उद्घाटन केले. या दौऱ्यात हैदराबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीत आरोग्य, डिजिटल क्षमता, आपत्ती व्यवस्थापन आणि विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. त्यांनी त्यांच्या अधिकृत दौऱ्यात चंदीगड येथे भेट दिलेली आहे. डॉक्टर डग्लस हे सेंट किट्स आणि नेव्हीसचे माजी पंतप्रधान असून सध्या परराष्ट्र व्यवहार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक ही महत्त्वाची मंत्रालये सांभाळत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडलियन ग्रंथालयाने कोणत्या हिंदू ग्रंथाच्या 200व्या जयंतीनिमित्त UK आपला दौरा सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षापत्री. एप्रिल 2026 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील बोडलियन ग्रंथालय यांनी शिक्षापत्री या पवित्र ग्रंथाच्या 200व्या जयंतीनिमित्त युनायटेड किंगडम येथे ऐतिहासिक दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. हा ग्रंथ 1826 मध्ये वडताल येथे सहजानंद स्वामी यांनी लिहिला. बोडलियन ग्रंथालयातील मूळ हस्तलिखित प्रत 1830 मध्ये सर जॉन माल्कन जे तेव्हाचे बॉम्बेचे गव्हर्नर होते यांना भेट देण्यात आलेली होती. या ग्रंथात 212 संस्कृत श्लोक असून नैतिक आचरण, सामाजिक सलोखा आणि आध्यात्मिक जीवनासाठी त्यामध्ये मार्गदर्शन केलेले आहे. हा दौरा स्वामीनारायण पंथाच्या नेत्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत लंडन आणि वेल्समधील प्रमुख मंदिरांमध्ये हे हस्तलिखित प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. शिक्षापत्री हा ग्रंथ हिंदू धर्मातील नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे मार्गदर्शन करणारा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सागरी उत्पादनात जगात दुसरा सर्वात मोठा उत्पादक कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आपला भारत देश. भारत हा सध्या जगातील सागरी उत्पादनांचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. तर पहिल्या क्रमांकावरती आहे चीन हा देश. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा सुमारे 8% आहे. गेल्या दशकात भारताच्या मत्स्य उत्पादनात 106% वाढ झाली असून 2013-14 मधील 95.79 लाख टनांवरून ते 2024-25 मध्ये 197.75 लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. मत्स्यपालन क्षेत्रातही भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. कोळंबी उत्पादन आणि निर्यातीत भारत जगात अग्रेसर देश आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताची सागरी उत्पादनाची निर्यात 62,408 कोटींवर पोहोचली आहे. भारतीय सागरी उत्पादनासाठी अमेरिका ही सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 एप्रिल रोजी. दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली होती. या घटनेच्या स्मरणार्थ 1950 पासून दरवर्षी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. या दिवसाचा मुख्य उद्देश जागतिक स्तरावर आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधणे हा आहे. या दिवसाद्वारे लोकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि सर्वांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो. 2026 ची थीम आहे आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा. नेक्स्ट आहे G7 वन हेल्थ शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिओन. G7 वन हेल्थ शिखर परिषद 2026 ही फ्रान्समधील लिओन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 5 ते 7 एप्रिल 2026 दरम्यान ही परिषद पार पडली. फ्रान्सने G7 समूहाध्यक्षपदाचा भाग म्हणून या परिषदेचे आयोजन केलेले आहे. बघा 2026 मध्ये G7 समूहाचा अध्यक्ष फ्रान्स आहे. त्यामुळे त्याने या परिषदेचे आयोजन केलेले होते. 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन निमित्त मुख्य कार्यक्रम पार पडला. मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्या आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घेऊन वन हेल्थ दृष्टिकोनातून जागतिक आरोग्य समस्यांवर चर्चा करणे हा याचा मुख्य उद्देश होता. या परिषदेमध्ये G7 समूह देशांचे नेते, शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले. बघा आता 52वी G7 शिखर परिषद आहे ही 15 ते 17 जून 2026 रोजी फ्रान्समधील एव्हियान ले बेन्स येथे आयोजित केली जाणार आहे. G7 बद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया. स्थापना झालेली आहे 1975 मध्ये. उद्दिष्ट आहे जागतिक आर्थिक सुशासन, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, ऊर्जा धोरण आणि बहुलवाद व लोकशाही यासारख्या सामायिक मूल्यांना प्रोत्साहन देणे.
G7चे सदस्य देश आहेत कॅनडा, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, युनायटेड किंगडम, जपान. याचा G8 आधी हे प्रसिद्ध होते. यामध्ये 8वा सदस्य देश रशिया होता, परंतु त्यांना आता काढलेले आहे, त्यामुळे आता हे G7 राहिलेले आहे. यामध्ये विशेष सदस्य म्हणून युरोपियन युनियन हे या गटाच्या सर्व बैठकांमध्ये सहभागी होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताने मानवतावादी मदत म्हणून कोणत्या देशाला 1000 मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुर्किना फासो. एप्रिल 2026 मध्ये भारताने बुर्किना फासो या पश्चिम आफ्रिकन देशाला मानवतावादी मदत म्हणून 1000 मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे. या मदतीचा मुख्य उद्देश त्या देशातील अन्न सुरक्षेची समस्या आणि अन्न टंचाई दूर करणे हा आहे. हा तांदूळ भारतीय नौदलाच्या जहाजाद्वारे किंवा विशेष कार्गो विमानाद्वारे पाठवण्यात आला आहे. ही मदत भारताच्या सागर या धोरणाचा भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एप्रिल 2026 पर्यंत नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित झालेल्या महिला बचत गटांची संख्या कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. एप्रिल 2026 पर्यंत नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित झालेल्या महिला स्वयंसहायता गटांची सर्वाधिक संख्या कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटकात एकूण 145 महिला SHG सदस्यांना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश. या राज्यामधील 128 महिलांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे आंध्र प्रदेश राज्य. येथील 108 महिलांना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 1094 महिला SHG सदस्यांनी या योजनेअंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ही योजना दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत राबवली जात असून तिचा उद्देश महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कृषी सेवांमध्ये सक्षम करणे हा आहे. या योजनेद्वारे महिला SHG शेतकऱ्यांना द्रव खते आणि कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी ड्रोन सेवा उपलब्ध करून देतात. 2024-25 ते 2025-26 या कालावधीत सुमारे 15,000 ड्रोन महिला SHGsना वितरित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फुटबॉलपटू गिल्बर्टसन संगमा यांचे 4 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. ते कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मॅन विथ द गोल्डन बूट. गिल्बर्टसन संगमा हे आसाममधील प्रख्यात फुटबॉलपटू होते. त्यांचे 4 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 71व्या वर्षी गुवाहाटी या ठिकाणी निधन झाले. त्यांना मॅन विथ द गोल्डन बूट तसेच आसामचे पेले आणि गोल्डन बॉय म्हणून ओळखले जात होते. 1970-80च्या दशकात त्यांनी आसाम फुटबॉलमध्ये मोठे योगदान दिलेले होते. त्यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वही केलेले आहे. 1975 मध्ये मराहा हलीम चषक स्पर्धेत त्यांनी पदार्पण केले. त्यांनी संतोष ट्रॉफीत आसाम संघाचे नेतृत्व केले आणि आसाम पोलीस फुटबॉल संघाचे प्रमुख खेळाडू होते. 2022 मध्ये त्यांना आसाम सौरभ या राज्यातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नेक्स्ट आहे, व्हिएतनामच्या राष्ट्रीय सभेने नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तो लाम यांची. तो लाम यांची 7 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रीय सभेद्वारे व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. ते व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस देखील आहेत. त्यामुळे राष्ट्रपती आणि पक्षप्रमुख हे दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे आलेली आहेत. लोयंग कोयोंग यांच्या जागी तो लाम यांनी पदभार स्वीकारलेला आहे. 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची निवड झालेली आहे. राष्ट्रीय सभेतील सर्व 495 खासदारांनी एकमताने त्यांच्या निवडीस मान्यता दिली. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांनी सार्वजनिक सुरक्षा मंत्री म्हणून काम केले आणि भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. पंतप्रधान बघा, याच सत्रात ले मिन हंग यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, भारताने स्वदेशी बनावटीच्या आणि निर्मितीच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरने क्रिटिकॅलिटी गाठलेली आहे. ते कोठे स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तमिळनाडू. भारताचा पहिला स्वदेशी 500 मेगावॅट प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर कल्पकम तमिळनाडू येथे स्थित आहे. हा रिएक्टर मद्रास अणुऊर्जा केंद्र परिसरात उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची रचना आणि अंमलबजावणी भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड म्हणजे भाविनीद्वारे करण्यात आलेली आहे. एप्रिल 2026 मध्ये या रिएक्टरने क्रिटिकॅलिटी गाठली असून याचा अर्थ अणुविकरणाची साखळी प्रक्रिया नियंत्रित आणि सातत्यपूर्ण पद्धतीने सुरू झालेली आहे. हा 500 मेगावॅट क्षमतेचा रिएक्टर भारताच्या अणुऊर्जा क्षमतेत मोठी भर घालणार आहे. रशियानंतर व्यावसायिक स्तरावरील फास्ट ब्रीडर रिएक्टर चालवणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरणार आहे. हा प्रकल्प भारताच्या त्रिसूत्री अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग आहे. फास्ट ब्रीडर रिएक्टर ही अशी प्रगत अणुभट्टी आहे जी वीज निर्मितीसोबत नवीन इंधन म्हणजेच प्लुटोनियम सारखे निर्माण करण्याची क्षमता ठेवते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एप्रिल 2026 मध्ये बंद ठेवण्यात आलेला किंग फहद कॉजवे कोणत्या 2 देशांना जोडतो?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सौदी अरेबिया आणि बहरीन. एप्रिल 2026 मध्ये इराणच्या हल्ल्यांच्या धोक्यांमुळे आणि सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतातील सुरक्षा धोक्यांमुळे सौदी अरेबिया आणि बहरीनला जोडणारा 25 किलोमीटर लांबीचा किंग फहद कॉजवे बंद करण्यात आला होता. किंग फहद कॉजवे ही सौदी अरेबिया म्हणजेच खोबार आणि बहरीनमधील अल जसरा यांना जोडणारा पूल आणि धरणाची एक महत्त्वाची 25 किलोमीटर लांबीची रचना आहे. सौदी अरेबिया आणि बहरीन यांच्यातील व्यापार या पुलावरून होतो. बहरीनला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. नेक्स्ट आहे वेणू श्रीनिवासन यांनी कोणत्या ट्रस्टच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिराबाई चॅरिटेबल ट्रस्ट. वेणू श्रीनिवासन यांनी 4 एप्रिल 2026 रोजी बाई हिराबाई जमशेदजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूटमधील विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. हा ट्रस्ट 1923 मध्ये स्थापन झालेली एक परोपकारी संस्था असून ती टाटा ट्रस्टच्या नेटवर्कचा एक भाग आहे. ही संस्था प्रामुख्याने गुजरातच्या नवसारीमधील फारसी समाजाच्या कल्याण, शिक्षण आणि आरोग्य सेवांसाठी काम करते. राजीनाम्याचे कारण काय दिले? तर अधिकृतरित्या त्यांनी इतर व्यावसायिक जबाबदारी आणि वेळेचा अभाव हे कारण दिलेले आहे. तर याआधी बघा मेहली मिस्त्री यांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलेला होता. 1923च्या ट्रस्ट डीडीनुसार विश्वस्त हे झोरोस्ट्रियन म्हणजेच पारसी आणि मुंबईचे रहिवासी असणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आलेला होता. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीला विरोध करण्यात आलेला होता. ते अजूनही सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यासारख्या प्रमुख ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. वेणू श्रीनिवासन हे टाटा ग्रुपच्या 7 ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि TVS मोटरचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट आहे 2026 मध्ये गुरु तेग बहादूरजी यांची जयंती केव्हा साजरी करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 एप्रिल. 7 एप्रिल 2026 रोजी शिखांचे नववे गुरु तेग बहादूर यांची 405वी जयंती म्हणजेच प्रकाश पर्व साजरे करण्यात आली. त्यांचा जन्म 1621 मध्ये अमृतसर येथे झाला होता. गुरु तेग बहादूरजी यांना हिंद की चादर म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांनी आनंदपूर साहिब या पवित्र शहराची स्थापना केली. 1675 मध्ये मुघल सम्राट औरंगजेब यांनी चांदणी चौक येथे त्यांचा शिरच्छेद केला. ज्या ठिकाणी त्यांचे बलिदान झाले त्या ठिकाणी आज गुरुद्वारा सीसगंज साहिब उभा आहे. त्यांच्या 115 श्लोकांचा समावेश गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात करण्यात आला आहे. गुरुद्वारा रकाबगंज साहिब हे ते ठिकाण आहे जिथे त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. 2026 मध्ये 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस आणि गुरु तेग बहादूरजी यांचे प्रकाश पर्व एकाच दिवशी साजरे करण्यात आले. नेक्स्ट आहे नेपाळच्या संसदेच्या अध्यक्षपदी नुकतेच कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डोल प्रसाद अर्याल. डोल प्रसाद अर्याल यांची 5 एप्रिल 2026 रोजी प्रतिनिधी सभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. 5 मार्च 2026 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रतिनिधी सभेच्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या 18 वर्षातील ते पहिले गैर कम्युनिस्ट अध्यक्ष ठरलेले आहेत. राष्ट्रपती रामचंद्र पौडवाल यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. ते काठमांडू 9 मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. नेक्स्ट आहे पूर आणि भूकंपांच्या पार्श्वभूमीवर भारताने अलीकडेच कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अफगाणिस्तान. 5 एप्रिल 2026 रोजी भारताने अफगाणिस्तानला भीषण पूर आणि भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मानवतावादी मदत पाठवलेली आहे. मदत सामग्रीमध्ये किचन सेट, स्वच्छता किट, ताडपत्री, प्लॅस्टिक शीट्स आणि स्लीपिंग बॅग्स यांचा समावेश होता. मार्च अखेरीस अफगाणिस्तानमध्ये भीषण पूर आणि 5.8 तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. तर बघा पूर आणि भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मानवतावादी मदत दिलेली आहे अफगाणिस्तानला आणि अन्न संकटाशी लढण्यासाठी 1000 टन तांदूळ कोणाला दिलेला आहे? तर बुर्किना फासो या देशाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.